गाईज आम्ही लोक आलो दादरला बिकॉज थोडा शूट करतो होता तुम्हाला रीलमध्ये बघायला भेटेल. आणि आपला भाऊ आलेला दिव्यावरून खास शूट करतो आणि आपण लोकांनी हे पण घेतलं आहे जहाज. तर मी भूक लागली खूप, ऊन पण खूप पडतं आहे, चेहरा बघायला माझा तुम्ही. तर आम्ही लोक आलो मिसळ खायला. ठीक आहे, आपले मिसळ आले. सो हॅलो गाईज, वेलकम आणि वेलकम बॅक टू द अगेन न्यू ब्लॉग. सो गाईज आता मी चाललो आहे दादरला बिकॉज लास्ट टाईम मी गेलेलो तर शूट नाही केलं. मित्र वगैरे आलेले आणि आम्ही लोक गेलेलो द मुंबई झू, जे की मित्रांनो भायखळाला. बट मी स्टार्टिंग शूट केलेलं आहे, नंतर विसरूनच गेलो मित्रांसोबत राहून. आणि आता चाललो आहे, आजचा संडे मित्रांनो नेक्स्ट संडे आहे. बट आज जाय ना मित्रांनो मी दादरला चाललो आहे. सो आपला मित्र येतो तिकडे, एक काहीतरी खूप भारी करतो आहे, फर्स्ट टाईम करतो आहे. सो बघूया आता पटपट जाऊया दादरला. आता मी बोलवलेलं आहे, तो तिकडे आला असेल भाई. तर आपण इकडून निघूया. आता निघालोच आहे भाई. एवढं गरम होतं आहे ना की भाई आंघोळ झाले, परत घरातून फ्रेश होऊन निघालेलो. सो आतापर्यंत जागा तिकीट काढू आणि देन दादर जाऊन भेटतो. ओके, सो ब्लॉग कंटिन्यू बघा. आवडलं तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. सो चला. भाई ट्रेन पण आले, ट्रेन पकडून जागा. सो गाई दादरला उतरलो अँड माझी फ्रेशची वाट बघायला लागली. सो पहिल्यांदा आपण जाऊया, आपल्या मित्राला भेटूया. बाई तू कधी झाला आहे, मला थोडा उशीर झाला बट ठीक आहे. चला चला भेटूया, वर थांबला. सो चलो गाईज आम्ही लोक आलो दादरला बिकॉज थोडा शूट करतो होता, ते तुम्हाला रीलमध्ये बघायला भेटेल. आणि आपला भाऊ आलेला दिव्यावरून खास शूट करतो आणि आपण लोकांनी हे पण घेतलं आहे जहाज. तुम्हाला मी नंतर संध्याकाळ जातो. ट्रेन आले, आम्ही लोक चाललो आहे करी रोडला. सो तुम्हाला दाखवतो नाही आजचं जे शूट आहे ना, सो ते तुम्हाला रील बघायला भेटेल आपल्या इंस्टाग्राम पेजला. सो तुम्ही तिकडे जाऊन फॉलो करा आपल्याला, तिकडे जाऊन तुम्हाला रील बघायला भेटेल. ट्रेन आली, आपल्याला ट्रेन पकडून जाऊया आपण करी रोड. सो चलो तुमको दिखाता हूँ आगे आगे क्या होता है. आपला भाव आहे आज भाई, फक्त शूट करण्यासाठी त्याला दादरवरून दिव्यावरून बोलवलं आहे. तो आला आहे आणि खूप भारी शूट झालं आहे. बघूया कसा रिझल्ट होतो, तुम्हाला बघायला भेटेलच. जाऊया. सो चलो पार्टी आला मग. काय आता आम्ही लोक आलो आहे कुठे माहिती आहे काय तुम्हाला सांगा जरा ओळखीची वाटते. आज समोर आहे आपला घनसंकुल वर्कशॉप, तिकडेच आपला कैवारी बसतो जो कडी रोडचा. आणि आता आम्ही चाललो आहे तिकडून सरळ लालबागला. सो बोललो आम्ही तिकडे शूट करत होतो दादरला, बोललो दर्शन घेऊन येऊ राजाचं. आज संडे आहे, सुट्टी आहे. आपण आलो आहे आणि आम्ही लास्ट टाईमला जाणार होतो बट टाईम नाही भेटला, म्हणून आता चाललो आहे. अँड वाजले दुपारचे आय गेस 2 वाजलेत. बघा हा समोरचा हा घनसंकुल वाजतो बाय. इकडे काही दिवसात तुम्हाला बघायला भेटेल माहोल. अँड आता आपण जाऊया लालबागला आणि तुम्हाला मी याची पण अपडेट देईन, जे काय आपलं दुसरा पेज आहे यूट्यूबला, त्यावर तुम्हाला सर्व अपडेट बघायला भेटतील. सो आता आपण पहिल्यांदा लालबागला जाऊ, तिकडे दर्शन वगैरे घेऊ, थोडंफार काहीतरी नाश्ता वगैरे करू, मग घरी जाल, मी पण माझ्या घरी जाईल. सो चला लेट्स गो, जाऊया डायरेक्ट लालबागला. गाईज गणेश गल्लीत आले, तुम्हाला दाखवतो आताचा व्ह्यू गणेश गल्लीचा. भाई इकडे आता फुल माहोल असेल 2-3 महिन्यानंतर आणि फुल डेकोरेशन वगैरे. भाई विश्वविक्रमी जो आपला वर्ल्ड रेकॉर्ड मुंबईचा राजा भाई इकडे बसतो समोर. आता मी दाखवतो तिकडे त्यांचं काही काम वगैरे सुरू असेल. बट इकडे खूप सारे उडड ते लोक करत असतात गणेश गल्लीवाले. आणि खूप भारी मित्रांनो इकडचं म्हणजे एंट्रन्स असतो ना बघायला खूप भारी वाटतं. आणि माझा पर्सनल फेवरेट मंडळ आहे. सो दाखवतो तुम्हाला कुठे बसतो मुंबईचा समोर. आणि इथून वरचा गेट असतो. आणि हे मित्रांनो आगमनाच्या आधी मी शूट का करतो गाईज, कारण भाई लालबाग आणि परल बेस्ट आहे गाईज. इकडे ज्यांची रूम किंवा घर वगैरे आहे ना भाई फुल पैसा बसवला इकडे त्यांचा प्लॉट असतो. आणि हे पूर्ण ग्राउंड आहे. तर तुम्ही जर ह्याला याल ना खाद्यपूजन वगैरे, तिकडे फुल क्राऊड असेल आणि इकडे स्टेज वगैरे असतो. आणि इकडे समोर बसतो मुंबईचा आपल्या जो दिसतं गल्ली तिकडे बसतो. आता त्यांचं इकडे पूर्ण डेकोरेशन वगैरे असेल. यंदाची काय थीम आहे
तुम्हाला माहिती पडली असेल आणि यंदाचं पाद्य भजन कधी आहे ते तुम्हाला माहिती असेल. सो हा असा आहे गणेश गल्ली. आणि आता आपण जाऊया लालबागला. तुझ्या फर्स्ट टाईम आला काय? मी फर्स्ट टाइम आहे. तिकडे बसतो बा, इकडे बसतो मुंबईच्या राजा ह्या आतमध्ये गल्लीमध्ये मी इकडेच बनतो. सो गेल्या वर्षी तुम्ही मूर्ती बघितली असेल ते आपले फोटो तेवढे बघितले ना. आकाश तिरुमल खूप खतरनाक मूर्ती बनवलेली. आणि हे लोक इकडे असे काही ना काहीतरी प्रोजेक्ट राबवत असतात, शिबिर वगैरे असतात. सो आता आपण जाऊया लालबागला, तिकडे दर्शन घेऊ अँड बघू. आणि भाई माझी तर पर्सनल फेवरेट मंडळ आहे मुंबईचा राजा. खूप भारी मित्रांनो आणि खूप मस्त मूर्ती असते. सो आता पुढे जाऊया. सो लेट्स गो. हा फर्स्ट टाईम मला याला दाखवायला आलेलं इकडे. आता लालबागला जाऊया, चलो. भाई तुम्हाला ही गल्ली बघून समजलं असेल आपण आता आलो लालबागला. आणि बघा बाजूला मार्केट आहे जे की आता हे पूर्ण ओपन आहे. आणि बघा गणपती समोर पूर्ण बंद असतं, मला बघायला भेटत नाही. इकडून पुरं गेट लावलेलं असतात, बॅरिगेड वगैरे. आणि समोरच राजा आहे बसतो, इकडून तुम्हाला दिसत असेल. आणि आत्ता आपण जाण्यापर्यंत दर्शन घेऊया. आणि दुपारी आलो बिका तिथून सकाळी असून तर क्राऊड असतं. आता पण थोडंफार असेल पण बघू. समोरच बघते आणि इकडे मंदिर आहे हनुमंताचं. सो दर्शन घेऊ राजाचं अँड निघू. ऊन पण खूप लागतं आहे फटू. बघा ही गल्ली आहे पूर्ण. आणि इकडे मित्रांनो राजा बसतो समोर. एक मित्रांनो इथून समोर दिसतो राजाचा फर्स्ट लुक. अजून पण थोडीफार तरी क्राऊड आहे तिकडे. हे बघा दुपारचे वाजले 2 तरी पण राजावरचं प्रेम. विचार कर जर आपल्याला फर्स्ट लुकला किंवा इकडे असा व्ह्यू भेटला तर मजा आहे. आई शपथ. कडक दर्शन घेतो आणि भेटतो. सो आणि समोर तिथे बसतो, शूज वगैरे काढतो नंतर. नाही मामा माझा फोटोग्राफर झाला आहे बघा. इकडे जायला तिकडे फोटोग्राफर बनतो. आता आम्ही इकडे आलो बाई. ऊन बघा निसा घाम आला आहे. आणि राजाचं जरणो तिकडे राजा बसतो. आणि आम्ही मस्त फोटो वगैरे काढला, दर्शन घेतलं मस्त मित्रांनो. आणि थोडासा ऊन आहे थोडं क्राऊड कमी आहे. हे आहे मित्रांनो राजावरचं प्रेम, राजावरची माया. लोक जरी इकडे आले ना लोक इकडे दर्शन घेतात. सो काही शूट वगैरे केलं आहे अँड दर्शन वगैरे घेतलं लालबागचं. आणि आत्ता मित्रांनो भूक लागली खूप. ऊन पण खूप पडतं आहे. चेहरा बघायला माझा तुम्ही. तर आम्ही लोक आलो मिसळ खायला. जे की आम्ही मारकंड मिसळ. जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो. सो छान खूप गर्दी आहे गाईस. 5 मिनटं थांबू अँड जाऊ. खूप गर्दी आहे आतमध्ये. दुपारचा टाईम आहे. इकडे लालबागला आहे. समोर लालबाग आहे आणि इकडे गणेश गल्ली. काहीतरी खाऊ गाईस. मी तुम्हाला दाखवतो. एक फॉरेनर बघायचे फॉरेनर दिसते का बघितलं गाईस फॉरेनर. सो मिसळ खाऊ अँड जाऊ. खूप दिवसानंतर मिसळ खातो आहे आणि त्यामध्ये फेमस आहे. जे की लालबागवाले असतील त्यांना माहिती आहे मारकंडनंतर किती फेमस आहे. सो मिसळ खाऊ आहे जाऊ. ओके सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका काय लिहाल लालबागचा राजा कमेंटमध्ये लिहा. सो काही दिवसांतर हा मागवला आहे ना तुम्हाला काहीतरी वेगळा वाटतं. आणि समोर मित्रांनो तेजू काया म्हणजे मित्रांनो गणपती बसतो तेजू कायाचा. आणि इकडून बाई 2 महिन्यानंतर बेकारवाला खूप बेकारवाली गर्दी बघायला भेटेल. जी काही इकडून आहे.
सो सकाळपासून आला आहे बाळू दिव्यावरून. काय माहीत नाही खाल्लं की नाही, बट आम्ही दादरला शूट वगैरे केलं, नंतर इकडे दर्शन घ्यायला आलो आणि आता काहीतरी खाऊ. सो नंतर भेटतो, बाय. सो काही आता आलो मिसळ खायला. इथे तर मार्तंड मिसळ खूप फेमस आहे लालबागमध्ये. आणि इकडे सकाळपासून शूट करतो आहे आणि खूप खूप लागले. आलो मिसळ खायला, मिसळ वगैरे खाऊ आणि घरी जाईल दिव्याला बरोबर जाईल. मिसळ आता ऑर्डर दिलं आहे, मिसळ खाऊ आणि जाऊ. सो मला एंट्रन्स दाखव भाई, खूप क्लास एंट्रन्स आहे तिथं आणि खूप भारी वाटतं आहे. आतमध्ये जो एंट्रन्स ठेवला आहे ह्या लोकांनी आणि त्यांना कसा पूर्ण बॅकग्राऊंड केला येलो कलरचा, खूप भारी वाटतं. आणि पोस्टर वगैरे खूप भारी वाटतं, एक नंबर वाटते. आणि गर्दी मित्रांनो खूप आहे, गर्दी म्हणजे बेकार गर्दी आहे दुपारच्या टायमात, खूप गर्दी आहे. एंट्रन्स भारी मला तर आवडला पाहिजे. 2 मिनटं एंट्रन्स दाखवतो बॅक कॅमेरा. गर्दी बघा किती आहे, फुल गर्दी आहे आणि दुपारच्या टायमाला त्यामुळे कमी गर्दी आणि फेमस आहे नाही. सो इथं कधी आता ट्राय करा मार्तंड स्पेशल मिसळ. बेकार एकदम खतरनाक, बेकार म्हणजे बोलण्याची पद्धत आहे ती, खूप भारी मिसळ आहे. सो ट्राय करा सर्वजण. हा एंट्रन्स बघू आहे ना भाई, अजून नव्हते इकडे बसायचं, खूप भारी. सो आता खातो आणि नंतर भेटतो. आपले मिसळ आले भाई, बालडी बिल्डिंग वगैरे बोलतो. मिसळ खाऊ आणि नंतर भेटतो बाहेर खाव्या. खूप भूक लागले बेकार वगैरे बघून आहे ना. पुढे नंतर मिसळ खातो मी, बघून मित्रांनो राहतो मार्तंड मिसळ खाव्या अँड नंतर भेटतो. सो तिथपर्यंत तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा. गाईच आता मस्त काही पेटपूजा वगैरे झालेली आहे आणि मिसळ खाली जेन्युअन रिव्ह्यू दे. खूप भारी होती गाईज, म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय केला ह्याने पण. आणि मित्रांनो खूप पब्लिक पण होतं आणि खूप भारी होती. थोडी तिखट होती बट मित्रांनो जी टेस्ट होती ना, एक नंबर टेस्ट होती. आणि लस्सी पण घ्यायला मित्रांनो, लस्सी पण मस्त होती. सो लालबाग परतमध्ये तुम्ही कधी असाल ना तर मित्रांनो इथं नक्की ट्राय करा. अँड खूप भारी होतं. मला तर बाईक पर्सनली खूप आवडलं. मला आवडलं, हा फर्स्ट टाईम आलेला आणि मला खेळायला मित्रांनो खूप भारी वाटलं. ते मित्रांनो जी मिसळची चव होती ना मला खूप आवडली. आणि मित्रांनो आतला जो ॲम्बियन्स आणि इंटरेस्ट आहे ना तो बघा मी मित्रांनो पागल झालेलो. बिकॉज जे पण त्या लोकांनी जे कोड्स वगैरे लिहिले आहेत आणि जे डिझायनिंग वगैरे आतमध्ये आहे ना खूप भारी आहे. ते फोटो बघायला. आणि आता ऑन द वे आहे, मी आता घरी चाललो आहे. हा जाईल इकडून, तो आता करिअर रोड पकड ना ट्रेन. हा आता करिअर रोडून पकडेल, मी रोड पकडून डायरेक्ट घरी जाईन. सो आता आपण जाऊया डायरेक्ट स्टेशनला. आता आपण करिअर रोडला सोडू अँड आपण तिथून पुढे रोड पकडला जाऊ. सो ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत ढेकराला मस्त, ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. अँड दादरला नाही चला. देऊळ बंद तू बघा. हा मित्रांनो आहे भारतमाला सिनेमा. मित्रांनो आता सुरू झाला आहे, मुली आता ओपन झाला आहे. आणि आता समोर येणार आहे जो मित्रांनो आहे गणसंकुल वर्कशॉप 5चा गेट आहे. आणि इकडून ह्या गेटमधून आहे ना भाई, हा पूर्ण पॅक असतो. जेव्हा की आपला परळचा राजा बाहेर पडतो ना भाई, हा पूर्ण परिसर पॅक असतो. हाच तो गेला करून आणि हा बघा, हा आहे वर्कशॉप आतमध्ये. आता बंद आहे, आता काही दिवसांनी मित्रांनो त्यांचं काम प्रोसेस सुरू होईल. आपण ती पण अपडेट देऊ. जे की आपलं पेज आहे परंपरा उत्सव मुंबईचा, त्यावर तुम्हाला सगळं अपडेट बघायला भेटतील. आणि हाच तो गेट आहे, इकडून पूर्ण हे पॅक असेल हे सर्व. आणि इथून आपला परळचा राजा बाहेर येतो. सो बस हे तुम्हाला एक दाखवायचं होतं, आपण माहीत नव्हतं. आपण फर्स्ट टाईम आहे यावर्षी येशील ना तू? यावर्षी असेल आपल्यासोबत आगमनाला वगैरे. सो आता जाऊया, आता उशीर झाला आहे खूप, वाजलेत पण 3-3:30 वाजून गेलेत. त्यालाही दाखवायचं होतं पण आलो. आता आपण जाऊया घरी.
सो चलो आता आपण सोडूया आता करी रोडला आणि आपण लोअर पकडून ट्रेन पकडून घरी जाऊ. सो गाईज आता मी पण लोअर परा स्टेशनला चाललो आहे. माझा मित्र पण गेला, त्याला करी रोडला सोडला आणि मी आता चाललो आहे तिकडे. सो आजचा ब्लॉग मित्रांनो असा काहीतरी होता. आम्ही शूट करण्यासाठी आलो दादरला. त्याची क्लिप मी पुढे ॲड करेन त्याने जर शूट केले असेल तर, कारण तो शूट करत होता. सो ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. अँड अशाच मित्रांनो व्हिडिओ येत राहतील, वीकली एक तरी येत राहील संडेला. सो मी शूट करण्याचा प्रयत्न करेन. सो ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. अँड भेटू मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय.